हा, नमस्कार सर. नमस्कार, बोला. जिल्हाधिकारी कार्यालयात फोन लागतोय ना? बोला ना. ते कांतीराय गिरे म्हणून सामाजिक कार्यकर्ते आहेत निमगाव चौबा म्हणून आष्टी तालुक्यात. हा. साहेब ते गेले 4 दिवसापासून पाण्यात टाकीवर आमरण उपोषण करतात गावाच्या काही 4-5 मुद्दे घेऊन. तुम्ही तहसीलदार ह्यांना दिलंय का निवेदन? तहसीलदार साहेबाला भेटा ना, मॅडमला. साहेब ते मॅडम आहे ना दादागिरीच्या आणि एकेरीच्या भाषा करतात साहेब. आता मी मागचे तिथले कर्मचारी आहेत गालपाडी म्हणून त्यांना सांगितलं होतं. मागत मला एक जणाचा फोन आला. व्यवस्थित बोलत नाही ते. हो, ते मॅडम जे आहेत ना साहेब, त्या मॅडम म्हणजे आम्ही कामगार येतं आणि ते आमचे मालक येतं असे वागले साहेब, न्यायदंड काही आधी असताना सुद्धा. व्यवस्थित बोलत आम्हाला नाही. थोडी अडचणी येतात. न्यायदंड अधिकारी आणि न्यायदंड अधिकाऱ्याची भूमिका तर मिटवणार समजा विषय त्यांच्याशी निगडीत आहे. तुम्ही काय करा, हो निवेदन दिलेलं आहे का तुम्ही मॅडमला? हो, निवेदन दिलंय साहेब. त्यांचं साधं एक परिपत्रक सुद्धा नाही आमच्याकडे, आणखीन उपोषण काय नाही माणसाकडे. बोलतो त्यांना एकदा गालपाडीला येतो म्हणून. बोलून घ्या. बोला, मी करतो सर तुम्हाला अर्ध्या घंट्यात पुन्हा फोन. ठीक आहे. हो, धन्यवाद सर. भुते साहेब का पोलीस स्टेशन? भुतेकर ते कांतीराय गिरे नावाचे माणसं चोबा निमगाव मध्ये 4 दिवसापासून उपोषण आहे साहेब. उपोषण तर एखादा आपल्या कर्मचारी उपस्थित असणं गरज होती. आहे ना कर्मचारी. नाही साहेब, कोण आहेत सध्या आज ड्युटीवर? कोण आहेत? शंकर थोडं. तुम्ही कोण बोलताय? मी समाजसेवक परमेश्वर रामचंद्र घोडके आहे साहेब. मी सुलेमान देवळाचा माणूस आहे, सामाजिक चळवळीत काम करणारा. बरं. ते उपोषण बस येतं 4 दिवस जाईल. महसूलचा माणूस नाही, आरोग्य विभागाचा नाही. मेडिकलला वगैरे आमची लोक जात आहेत. ते मेडिकलला नकार देत आहेत. 2 वेळा जाऊन आलेले आहेत. हो. आणि प्रोटेक्शनला तिथं माणूस नेमलेला आहे चौकीचा. ठीक आहे. बरं ठीक आहे साहेब. आता सध्या तर काय कोण नाही आज. 4 दिवसापासून कोण असेल ते पाठवून द्या मग. धन्यवाद सर. इथे उपोषणा बस येतं कांतीराय गिरे म्हणून. मॅडम त्यांची तब्येत खूपच खराब आहे. हो ना, पण ज्यावेळी मेडिकलची टीम गेलेली होती त्यावेळी त्यांनी उपचार घ्यायला नकार दिलाय ना. तर मेडिकलचा रिपोर्ट आहे आमच्याकडे तसा. मेडिकलच्या टीमला जर त्यांनी उपचार घ्यायला काय दिला असं, पण आपल्या कोणी पैसे येऊन त्यांचं काय म्हणणं आहे जाणून घेतलंय का मॅडम आपण? नाही, त्यांचं म्हणणं काय म्हणजे जाणून घ्यायचा विषय ह्याचा आहे, सार्वजनिक बांधकाम विभागाचा आहे. तसं तुम्ही त्यांची संग पत्र व्यवहार केलाय का? आपण ऑफिसला आलं तर मी तुम्हाला दाखवून देते काय आहे ते. मॅडम माणूस उपोषणा बसून 4 दिवस झाले आणि मग 4 दिवस झाल्याच्या नंतर त्याचे पैतृपे आंदोलन चालू होत असते आणि तुम्ही आम्हाला ऑफिसला बोलवता, ही कुठपर्यंत योग्य आहे? ठीक आहे, आपली मर्जी, माझं काहीच म्हणणं नाही आहे. आम जय हिंद. समाजसेवक परमेश्वर घोडके बोलतोय साहेब. आपल्या आष्टी तालुक्यात निमगाव चौबा इथे कांतीराय गिरे नावाचा व्यक्ती सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या व्यथा घेऊन पाण्याच्या टाकीवर उपोषणा बसल्या 4 दिवस झाले. ती त्यांच्या गावात दळणवळणसाठी रस्ता नाही, काही भाग वाहून गेला आहे, विद्युत वितरणचा विद्युत पुरवठा होत नाही. हो आहे का सर? मग आम्ही काय केलं, आष्टीचे जे साहेब आहेत ना तुमचे भुते साहेब म्हणून, भुतेकर त्यांना कॉल केला होता. ते म्हणे माझा माणूस तिथं रोज ड्युटी होईल आणि इथं 1 दिवसही माणूस ड्युटीवर नाही. हा माणसाची परिस्थिती म्हणजे जीवन मरणाच्या सीमेवर गेली. 4 दिवस झाले उपोषण आहे. डायरेक्टली जो कन्सर्न डिपार्टमेंट आहे त्यांना कॉल करा ना. पोलीस जाऊन बोल, तुम्ही पोलीस जाणार, पण तुमचा जो मेन विषय आहे तो दुसरा हो मान्य साहेब. धन्यवाद साहेब. आम्हाला तुमच्याकडून तेवढीच अपेक्षा होती की तुमचा एक माणूस असावा जो आहे पण इथं नाही अवेलेबल. ओके सर. समर्पित उत्तराबद्दल आभारी आहोत.